इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांचा अर्ज दाखल। इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये भरला अर्ज। 9 सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक। उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय यांचं अमित शहांना पत्र। राहुल गांधींची सुरक्षा वाढवण्याची पत्राद्वारे मागणी। तर राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। वर्षा बंगल्यावर 50 मिनिटं चर्चा। राज ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीमुळे राजकीय चर्चेला उधाण। तर मुख्यमंत्र्यांशी मुंबईतील वाहतूक कोंडी संदर्भात चर्चा। राज ठाकरेंची प्रतिक्रिया। स्थानिक निवडणूक म्हणत बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निकालावर राज ठाकरेंचं मोघम उत्तर। तसंच या विषयासंदर्भात माहितीच नसल्याचं सांगत राज ठाकरेंनी अधिक बोलणं टाळलं। भ्रष्टाचाराची फाईल धनंजय मुंडेंनी गायब केली। अंजली दमानी यांचा आरोप। तर राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंनी फाईल परत केली नसल्याचं अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण। दमानी यांची माहिती। नवनाथ बन राऊतांच्या अंगावरील कचरा देखील नाही। नवनाथ बन यांनी संजय राऊतांवर केलेल्या टीकेला शरद कोळींचं उत्तर। शरद कोळींकडून नवनाथ बन यांचा सरडा म्हणून उल्लेख। मोर्चात बाळासाहेब थोरातांनी भंडारेंचे वादग्रस्त वक्तव्याचे व्हिडिओ दाखवले। भंडारेंना महाराज म्हणणार नाही, थोरातांचा भंडारेंवर हल्लाबोल। कीर्तनावेळी काही लोक भांडण्यासाठी आली होती। बाळासाहेब थोरातांनी माझ्या संदर्भात चुकीचा व्हिडिओ पसरवला। कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांचं वक्तव्य। भंडारेंना धर्माच्या नावाखाली राजकारण करायचं, शांत आणि बंधुभावाचा महाराष्ट्र पाहायचा असेल तर अशा प्रवृत्तींना सरकारनं रोखलं पाहिजे। बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया। नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी भुजबळांच्या नावाला शिवसेनेच्या सुहास कांदेंचा विरोध। राष्ट्रवादीचे 7 आमदार आहेत, पण ते तुमच्यासोबत आहेत का? भुजबळांना सुहास कांदेंचा सवाल। छगन भुजबळांच्या उपस्थितीमध्ये नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात सिंहस्थ कुंभमेळ्याची आढावा बैठक। भुजबळांनी आढावा बैठक घेणं चूक नाही, अजित पवारांकडून भुजबळांची पाठराखण। 27 तारखेआधी मागण्या पूर्ण करा। एकदा अंतरवाली सोडली तर माघार नाही। मनोज जरांगे पाटलांची सरकारला तंबी। तर निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जरांगे मुंबईला येत असतील तर हे चुकीचं, लक्ष्मण हाकेंचा पलटवार। जरांगेंच्या आंदोलनासाठी जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी द्या। हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकरांची मागणी। नांदेड, यवतमाळ, हिंगोलीमधून जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी देण्याची सुद्धा मागणी। मनोज जरांगेंची 24 ऑगस्टला मांजर झुंबामध्ये अंतिम इशारा सभा। मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जरांगेंचा 29 ऑगस्टपासून मुंबईत उपोषणाचा इशारा। तुळजापूरमधील धनगर समाजाचा मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा। तुळजाभवानीची महाआरती करत धनगर समाजाकडून जरांगेंना पाठिंबा जाहीर। तुळजापूर विधानसभेमध्ये 6000 बोगस मतदार। तर 10 महिन्यांपूर्वीच गुन्हा नोंद होऊन सुद्धा तपास नाही। बोगस मतदार यादीमध्ये तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी। निंबाळकरांचा आरोप। बावनकुळेंच्या मतदारसंघातील मतदार यादीमध्ये मोठा घोळ असल्याचा सुद्धा काँग्रेसचा आरोप। 5 महिन्यात 33 ते 35 हजार मतांची वाढ। तर 22,775 नावं दुबार असल्याचाही आरोप। मतचोरीच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीची तुळजापुरात मशाल रॅली। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार प्रवीण स्वामी यांच्यासह महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा सहभाग। पुण्यातील वाहतूक कोंडीचा कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांना फटका। पुण्याच्या वाहतूक कोंडीमध्ये दत्तात्रय भरणेंचा ताफा अडकला होता। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयाची पाहणी। दरम्यान स्वागतावेळी प्लास्टिकच्या पिशव्या आणल्यामुळे अजित पवारांनी कार्यकर्त्यांना छापलं। नागपुरात अजित पवारांनी अनिल देशमुखांचे पुत्र सलील देशमुखांची भेट घेतली। अजित पवारांनी रुग्णालयामध्ये जाऊन त्यांची भेट घेत तब्येतीचीही विचारपूस केली। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली वडेट्टीवारांची भेट। नागपूरमधील निवासस्थानी भेट घेत वडेट्टीवारांचं सांत्वनही केलं। काही दिवसांआधीच वडेट्टीवारांना झालाय मातृशोक। कोल्हापुरातील पीएन पाटील गटाचे नेते राहुल पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार। येत्या सोमवारी अजित पवारांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होणार। राहुल पाटील हे माजी आमदार दिवंगत पीएन पाटलांचे चिरंजीव। लंडन दौऱ्यावरून परतल्यानंतर मंत्री संजय शिरसाट यांचं छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जंगी स्वागत। शिरसाटांच्या स्वागतात कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केलाय। सहकारी पतसंस्थांच्या निवडणुकांना राज्य सरकारकडून स्थगिती। अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सहकारी साखर कारखाने, जिल्हा बँकेच्या निवडणुकांना स्थगिती। उजनी धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत वाढ। भीमा नदी काठच्या पिकांचं यामुळे मोठं नुकसान।
नाशिकमध्ये गंगापूर धरणातनं 7,735 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग, पाणी सोडल्यामुळे सोमेश्वर धबधबा प्रवाहित. तर भीमा नदीच्या पाणी पातळीतही वाढ, भक्त पुंडलिक मंदिरासह इतर काही मंदिरांना पाण्याचा वेढा, नदीकाठच्या वसाहतीमध्ये पाणी शिरलंय. गडचिरोली जिल्ह्यातील प्राणहिता, गोदावरी आणि इंद्रावती या 3 नद्या इशारा पातळीवर. इंद्रावती नदीचा पूर ओसरला, मात्र गोदावरी आणि प्राणहिता नदीचा पूर कायम. नाशिकच्या नांदूर मधमेश्वर धरणाच्या 8 दरवाजांमधनं 45,765 क्युसेकनं गोदावरी नदी पात्रामध्ये विसर्ग, गोदावरी नदी काठासह नाशिक, अहिल्यानगर या जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कते. अमळनेर तालुक्यातल्या नादरी आणि पातोंडा या परिसरामध्ये अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान, माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटलांकडून या परिसराची पाहणी, अधिकाऱ्यांना पंचनामा करण्याचे आदेश. साताऱ्याच्या कराड आणि पाटणमध्ये पालकमंत्री शंभूराज देसाईंकडून अतिवृष्टीचं नुकसान झालेल्या भागाची पाहणी, तात्काळ पंचनामे करून प्रशासनाला अहवाल सादर करण्याचेही आदेश. माधुरी हत्तीण प्रकरण राज्य सरकारकडून आता सुप्रीम कोर्टात मेन्शन, सुप्रीम कोर्ट लवकरच या प्रकरणाच्या सुनावणीची तारीख देणार. मुंबई गोवा महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य, चिपळूणमध्ये वसिष्ठी नदीच्या पुलावरून शहरात जाणाऱ्या रस्त्यांवर खड्डेच खड्डे, महामार्गाच्या दुरवस्थेवरून आदित्य ठाकरे आणि काँग्रेसकडून टीका. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात मोठ्या प्रमाणावर गणेश भक्त जाणार, मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी महामार्गाची पाहणी केली आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची घोषणा. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी झाल्यास मोनोरेल पुढे न सोडण्याचा MMRDAचा निर्णय, स्थानकांवर अतिरिक्त कर्मचारीही तैनात असणार. राज्यात 62,000 शाळांमध्ये मोफत डिजिटल शिक्षण, पुणे जिल्ह्यातील 4,164 शाळांचा यामध्ये समावेश. महिला आयोगाच्या सदस्यांची नियुक्ती लवकरात लवकर व्हावी, या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकरांची माहिती. राष्ट्रीय महिला आयोगाचा 22-23 ऑगस्टला मुंबईत शक्ती संवाद कार्यक्रम, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री इथे उपस्थित राहणार, विजया रहाटकर यांची माहिती. कोकण मराठी साहित्य परिषदेचे ठाणे जिल्हाध्यक्ष म्हणून बाळ कांदळकर यांची पुन्हा एकदा बिनविरोध निवड, तर जिल्हा प्रतिनिधी म्हणून योगेश जोशी यांची निवड. नंदुरबार जिल्ह्यातील बाजारपेठ बैलपोळ्यानिमित्त सजल्या, तर बैलांच्या सजावटीसाठी बाजारपेठेत मोहरकी, घुंगरू, माळ, झूल, दोरखंड अशा विविध वस्तू दाखल. बैलपोळ्याच्या पूर्वसंध्येला अमरावती जिल्ह्यामध्ये खांद शेकणीचा हा विधी उत्साहात संपन्न, तर बैलांच्या मेहनती खांद्यांना लोणी आणि हळद लावून शेक देण्यात. बुलढाण्यामध्ये कंत्राटदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन, कंत्राटदारांची थकलेली ही देयकं तात्काळ देण्याची मागणी, देयकं मिळेपर्यंत काम बंद ठेवण्याचाही इशारा. भंडाऱ्याच्या कारधा पवनी मार्गावर दौडी पार परिसरात चितळ दुचाकीला आडवा आल्यामुळे अपघात, CRPF जवानाचा यामध्ये मृत्यू, दयाल क्षीरसागर असं त्यांचं नाव. जळगावच्या धरणगाव तालुक्यातल्या पिंपरीमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील एका पुजाऱ्याचा मृत्यू, महंत प्रियरंजन दास गुरुआचार्य असं या मयत 35 वर्षीय पुजाऱ्यांचं नाव.